आज आपण तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत। आता संक्रांत पण जवळ आली आहे, त्यामुळे आपल्याला तिळगुळाचे लाडू विकत न आणता आपण घरीच बनवणार आहोत। थंडीमध्ये हे तीळ खाल्लेले चांगले असतात, त्यासाठी आपण हे लाडू बनवून ठेवायचे। रोज एक आपण हा लाडू खाऊ शकतो। तर चला मग आता आपण बघूया लाडू बनवायची पद्धत। तर आपल्याला इथं जास्त सामान लागत नाही लाडू बनवायला। मी इथं पाव किलो तीळ घेतलेले आहेत आणि एक वाटीच्या प्रमाणात असे, आणि तेवढेच आपल्याला गूळ पण घ्यायचा आहे। मी इथं पावडर गूळ वापरलाय। तुम्ही जर मोठा गूळ वापरणार असाल तर एकदम बारीक कापून घ्या गूळ, म्हणजे आपल्याला विरघळायला मदत होईल। आणि मी शेंगदाणे इथं पाव वाटी घेतलेले आहेत। शेंगदाणे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाहीतर स्किप केलं तरी चालेल। आपण हे शेंगदाणे चांगले भाजून घेऊया। आपल्याला हे मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे चांगले कडक होतील आणि चांगले आतपर्यंत भाजले जातील। आता आपण हे शेंगदाणे काढून घेऊन त्याच कढईमध्ये आपण तीळ घालून घेऊया। हे तीळ पण आपल्याला एकदम मीडियम गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे चांगले भाजले जातात। आपल्याला इथं 4 ते 5 मिनिटं वेळ लागेल तीळ भाजण्यासाठी, पण आपण कमी गॅसवरच भाजायचे, म्हणजे चांगले खरपूस भाजले जातात आणि खायलाही चांगले लागतात। इथं आता आपले तीळ चांगले भाजून झालेले आहेत, ह्याचा कलर पण चेंज झालेला आहे थोडा। तर आपण आता हे काढून घेऊया आणि आपण आता शेंगदाणे ह्याची थंड झाल्यानंतर ह्याची वरची साल थोडी हाताने आपण काढून घेऊया। आपण चांगले भाजले की साल पटकन निघून जाते। तर आता आपण हे साल सगळी काढून घेऊया। हे आता मी थोडं पाकडून घेते आणि आता हे आपण थोडंसं चेचून घ्यायचं, म्हणजे ह्याचे मोठे तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहेत। तुम्ही हे लाटण्याने वाटलं तरी चालेल। आपण हे मोठेच ठेवणार आहोत थोडेसे। आता एका कढईमध्ये आपण घेतलेला गूळ घालून घेऊया। आता ह्यामध्ये आपण गूळ विरघळण्यासाठी 2 ते 3 चमचे पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही। मी इथं 2 ते 3 चमचे पाणी घातलेलं आहे। आता आपण गूळ चांगला विरघळवून घेऊया। ह्याचा आपल्याला चांगला पाक तयार करून घ्यायचा आहे। तर आपण इथं गॅस मीडियमच ठेवायचा आणि चांगला ह्याला पाक आणून घेऊया आपण। इथं आपल्याला 7 ते 8 मिनिटं लागतील। आपली गूळ किती क्वांटिटीमध्ये आहे त्यानुसार टाईम कमी जास्त होऊ शकतं। तर इथं मला 7 ते 8 मिनिटं लागलेली आहेत। आपण आता हा गूळ चेक करून घेऊया। तर मी इथं वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण पाकाचे 2 ते 3 थेंब टाकून बघूया। एकदम आपल्याला हा थोडासा कडक वाटला की आपण हा गॅस बंद करून घेऊया आणि खाली उतरून आपण ह्यामध्ये शेंगदाणे आणि तीळ घालून घेऊया। हे आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे, नाहीतर पाक पुढं जाईल आणि एकदम कडक होईल। तर आपल्याला हे पटपट आता करून घ्यायचं आहे। हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया। आता मी इथं मिक्स केलेलं आहे, तर आपण तूप हाताला लावून ह्याचे लाडू बनवायला घ्यायचे आहेत। हे थोडं गरम असतानाच आपल्याला करून घ्यायचं आहे, नाहीतर थंड झालं की एकदम कडक होते आणि लाडू वळता येत नाहीत। तर मी इथं थोडंसं गरम असतानाच लाडू बांधून घेते। इथं आपण घरातल्या कोणालाही मदतीसाठी घेऊ शकतो, नाहीतर हे मिश्रण थंड झालं की एकदम कडक होतं। आणि जर असं कडक झालंच तर आपण एका कढईमध्ये पाणी गरम करायचं आणि उकळी आली की त्यामध्ये हे मिश्रण आपण ठेवून द्यायचं। अशीच कढई आपण त्यामध्ये ठेवून द्यायची आणि थोडंसं पातळ झालं की गरम असतानाच आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहेत। इथं मी सगळे लाडू बांधून घेतलेले आहेत। इथं आपले 50 लाडू तयार झालेले आहेत पाव किलोच्या सामानामध्ये। तुम्ही हे लाडू नक्की ट्राय करा आणि कसे झाले मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।